नमस्कार. भाकरी टू ब्राउनीमध्ये आज आपण करणार आहोत एक सरळ साधी सोपी तडका डाळ. पण त्याआधी त्या डाळीला आमच्याकडे आउट ऑफ इनोसन्स एक नाव पडलेलं आहे. त्याची छोटीशी गोष्ट. 70च्या दशकामध्ये माझे मोठे काका त्यांची ट्रान्सफर होऊन काही वर्षासाठी दिल्लीला गेले होते. ते जेव्हा परत आले, ऑब्व्हियसली काकूनी तिकडच्या कलिनरी स्किल्स अडॉप्ट केल्याच होत्या. तिने इकडे आल्यावर एकदा ही डाळ आमच्याकडे केली होती. नेहमीपेक्षा आमटी वेगळी दिसतीये म्हणून कोणीतरी म्हणलं, अरे आज आमटी वेगळी दिसतीये. माझी आजी घरात होती. ज्यांना 70चं दशक, पुणं, नऊवारी नेसणारी आजी हे सगळं माहिती आहे, त्यांना मी जी गोष्ट सांगते ती जास्तीच चांगली कळेल. माझी आजी अतिशय इनोसंटली म्हणाली, हो आज गोदावरीनी दिल्लीची आमटी केली आहे ना. इजंट इट क्यूट? दिल्लीची आणि आमटी. त्यावेळेला कलिनरी एक्सपोजर एवढं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट नव्हतं आणि बाहेर जाऊन खाण्याची पद्धतही नव्हती. त्यामुळे माझ्या आजीला कुठे माहिती होतं याला डाळ म्हणतात ते. चला बघूयात दिल्लीची आमटी. याच्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि ती आता स्वच्छ मी 2-3 पाण्यामधून धुवून घेते. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं गोडं तेल घालून आपण वरण जसं शिजवून घेतो ना, तशी मी ही डाळ शिजवून घेते. डाळ शिजवून झालेली आहे, पण आत्ता मला हे वरण घट्ट वाटतं आहे. मी हे एका पातेल्यात ट्रान्सफर करते आहे आणि ज्या कन्सिस्टन्सीची मला डाळ अपेक्षित आहे तेवढं पाणी घालून मी हे वरण सरसरीत करून घेते. आता मी एका गॅसवरती हे वरण उकळायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे मी फोडणी करून घेते. एका छोट्याशा कढल्यामध्ये मी साजूक तूप घेते, पण तुम्ही तेलाची फोडणी केली तरीसुद्धा चालेल. हे तूप गरम झाल्यावर बारीक चिरलेली किंवा ठेचलेली लसूण मी आधी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि लसणीचा रंग थोडासा बदलायला लागल्यावर मी याच्यामध्ये मोहरी तडतडलं की जिरं, ही आहे कलौंजी जी कम्प्लिटली ऑप्शनल आहे, आणि थोडीशी हळद असं घालून गॅस बंद करणार आहे आणि मग याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घालणार आहे. म्हणजे मग आपलं तिखट जळणार नाही. आपला तडका किंवा फोडणी तयार आहे. ती आपण ह्या उकळलेल्या वरणावरती घालणार आहोत. नंतर थोडीशी ताजी चिरलेली कोथिंबीर घातली की आपलं हे वरण तयार आहे. आय एम शुअर तुमच्याकडे सुद्धा आउट ऑफ इनोसन्स अशी काही नावं पडलेली असतील. ती कमेंटमध्ये लिहून पाठवा, मला वाचायला नक्की आवडतील. आमच्याकडे अजून एक आहे, पण ते पुन्हा केव्हा तरी. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन बऱ्याच अशा दिल्लीच्या आमट्या बघायला. बाय.